अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात पाणी टंचाई जणू नागरिकांच्या नशिबी आली आहे। अजूनही या गंभीर समस्येवर प्रशासनातर्फे स्थायी स्वरूपाचा तोडगा काढण्यात आलेला नाही। मेळघाट भागातील खडीमाल गावात आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून नागरिकांचे हाल बेहाल आहेत। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील खडीमल या 1500 लोकवस्तीच्या गावातील आदिवासी बांधवांचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष कायम आहे। या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू झालाय। या गावात सध्या टँकरने पाणी आणले जाते। गावातील विहिरीत ते पाणी टाकून ते पाणी भरण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। या गावात वर्षानुवर्ष उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते, तरी देखील या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही। मूलभूत सुविधाही खडीमल येथील गावकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करते तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे खडीमल गावात केव्हा नियमितपणे पाणी पुरवठा होणार हे सध्या तरी स्वप्नवत आहे। ऐन उन्हाळ्यात आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार तरी कधी, या प्रश्नाचं उत्तर तरी प्रशासनाकडे नाही आहे। दहा 12 वर्ष झाले आमच्या हिरे आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते। टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो, नाही तर आमच्या गावात निरा पाणीचंच टेन्शन आहे आम्हाला। आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं, नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते, त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात, हे अशी बिमारी येते। 1 मीटर कान जरा लांबच आहे। इकडे लेकरं बाळं घेऊन येतो आम्ही पाण्याला, कधी पाणी सरला नंतर। आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराची दूर झाली। दिवसभर पाणीच भरतो आम्ही, मजुरी काहीच नाही आम्हाला। कायची मजुरी? पाणी सुधरू नाही देऊन राहिलं, कशी मजुरी आणू आम्ही?